2 दिवसापूर्वी माझ्यावर अन्याय करून आणि पोलीस घेऊन येतात. पोलीस दबावामध्ये माझ्यावर आज शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि पहिले पण पोलीस बंदोबस्त घेऊन आली आणि मला जबरदस्तीमधून शेतीतून आमच्या बेघर करतात. आम्ही शेती केली, भाती केली आणि आम्ही शेतकरी माणसं आहेत. आमच्यावर अन्याय होतं. आम्हाला एकनाथदादा शिंदे, श्रीकांतदादा शिंदे, आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावा तुम्ही. आमच्या गरीबावर अन्याय होतं ना. अजून कोर्टामध्ये मॅटर चालूच आहे, तरी पण ही लोक बळजबरी व दादागिरी व कब्जा चिनाला येतात आमची. आज आमच्या पोटाची भाकर चिनाला येतात. आम्ही कुठं जाणार? आम्ही उद्ध्वस्त व्हावं शेतकरी, आम्ही उद्ध्वस्त व्हावं. आम्ही कुठं जाणार एवढी शेतकरी? आज आम्ही एवढ्या वर्षापासून कष्ट केले, काबार केले. आम्ही शेतात कोणाला घुसून नाही दिला, आम्ही कोणालाच काही करून दिला नाही एवढ्या वर्षापासून. 60-70 वर्षापासून आम्ही शेती करत होतो इथंशी आणि आज परत कोणी आला नाही ना. आज अचानक काल 2-3 दिवसापासून यावेळी मला धुरकूच चालवले जसं काही. पण मी काय बोलतो, तुमच्याकडे कब्जा तुम्ही कोर्टातून घेऊन या ना. शेतकऱ्याला मारून कब्जा घेऊ नका. तुमचा काय आहे ना, तुम्ही कोर्टातून कब्जा आणा, मी द्यायला तयार आहे. कोर्टातून कब्जा आणा, पण आमच्या शेतीमध्ये आम्ही घुसून देणार नाही. लास्टला आमचा इथं मयत गेला किंवा आम्ही मेलो तरी आम्ही कब्जात घुसून देणार नाही. तुम्ही कोर्टातून कब्जा आणा. आज कोर्टात केस चालू असताना पण मला एवढे आज माझं आवडं गालं उद्ध्वस्त केलं. त्या बिल्डरचं नाव आहे ना, काय बोलतात, दीपक कोणी, चुडीवाला कोण, त्याला मी आज परत बघितला नाही, कधीच नाही बघितला चुडीवाल्याला. आणि आम्ही आज 20 वर्षापासून चाली बांधल्यात. मी 20 वर्षापासून काल नाही चाली बांधलेल्या आणि कोर्टाने मला तारीख दिली का 3 महिन्याची मला तारीख दिली. हे बोलले कमिशनरने मला ऑर्डर दिली. अरे कमिशनरची ऑर्डर आम्हाला दाखवायला पाहिजे होती ना. जर कोर्टाने आम्ही न्याय कुठं मागायला जायचा? आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. शेतकऱ्यांना आम्हाला न्याय पाहिजे. एकनाथदादा शिंदे, श्रीकांतदादा शिंदे, एवढी तरी गरीबावर अन्याय होतो, आमच्यावर अन्याय होता. आमच्यावर आम्ही उद्ध्वस्त व्हावं शेतकरी सर्व. आणि आम्ही आता आमच्या मेल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही. मग आम्हाला मेल्याशिवाय पर्यायच नाही. आम्हाला न्याय द्या. पोरासारखी जागा संपली, पोरासारखी. आज पोरांसारखी मी लहान पोरांसारखी जागा. जेव्हा मी केस जिंकलो तेव्हा मी रोड बनवून दिला. जेव्हा मी केस जिंकलो तेव्हा रोड बनवून दिला. गावकीला नलाच्या लाईनी टाकून दिल्या. का? गावासाठी पाहिजे. आज गाव माझ्यासाठी, एक पण माझ्यासाठी असं उभा नाही का? आता आमची जागा जमीन घ्यासाठी का? सर्व आम्हाला कोणीच न्याय दिला नाही. म्हणून दादा, एकनाथ शिंदे दादा, श्रीकांतदादा शिंदे दादा, विनंती करते का आम्हाला आता गरीबाला तुम्हीच न्याय द्यायचा.